तुमच्या टाळ्या कशासाठी आहेत हे कळालं मला. कालच आपण जागतिक मातृभाषा दिन साजरा केलेला आहे आणि आज आपण एवढ्या वेळेस इंग्लिश ऐकल्यानंतर आता मराठी ऐकायला उत्सुक आहात. थँक्यू. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे सगळे हात झटत आहेत, पडद्यामागचे कलाकार झटत आहेत, त्यांनाही माझा नमस्कार. ज्यांना आज पदवी मिळाली आहे, जे नव्याने डॉक्टर झालेले आहेत, त्या सर्वांनाही माझा नमस्कार. आणि त्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी तुम्ही एवढ्या भरगच्च संख्येने त्यांचे कुटुंबीय आले आहात, तुम्हा सर्वांनाही माझा विनम्र नमस्कार. आपल्या सर्वांशीच, विशेषतः या माझ्या डॉक्टर होणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींशी मी काही बोलू इच्छिते. त्याच्या अगोदर जस्ट मला 2 गोष्टी सांगाव्याशाच वाटतात. जेव्हा जेव्हा या MGM इन्स्टिट्यूटमध्ये मला निमंत्रण येतं कार्यक्रमाचं, तेव्हा मी अगदी उत्साहानं येते, कारण मला इथे नॉस्टॅल्जिक होण्याचं फिलिंग घेता येतं. 1996ची मी सुद्धा MGMची स्टुडंट आहे, त्यामुळे त्या सगळ्या फिलिंगसोबत मी इथे येत असते. आणि दुसरी बाब म्हणजे आज आपला कार्यक्रम जो आहे तो वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे आणि म्हणूनच तुम्हा सर्व विद्यार्थ्यांबद्दल मला खूप आपलेपणा असा वाटतो, कारण माझे हजबंड स्वतः डॉक्टर आहेत आणि माझी पुतणीसुद्धा फिजिओथेरपिस्टच आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये येऊन मला अगदी कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटत आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांशीच मी काही गोष्टी शेअर करू इच्छिते, काही घटना प्रसंग जे ॲक्च्युअल झालेले आहेत ते शेअर करू इच्छिते. फार पूर्वीचा तो काळ होता जेव्हा हंगेरियन डॉक्टर इग्नॅस सेमिल्विस यांना प्रश्न असा पडला होता की आपल्या हॉस्पिटलमध्ये जे नवमाता मृत्यू होत आहेत त्यांचं प्रमाण आपल्याला कमी कसं करता येईल. आणि ते सर्व प्रकारे प्रयत्न करत होते की ह्या नवमातांचं मृत्यूचं प्रमाण कमी झालंच पाहिजे. मग असं केलं तर चालेल का, तसं केलं तर चालेल का, वेगळे वेगळे त्यांना जे वाटत होते ते प्रयोग करून सुद्धा बघत होते, पण तरीसुद्धा काहीही उपयोग होत नव्हता. त्यांचं कंटिन्युअस ऑब्झर्वेशन चालू होतं. आणि मग त्यांनी ऑब्झर्वेशन नंतर असं एक लक्षात घेतलं की 2 वॉर्ड्समध्ये या प्रसूती होत असतात. एका वॉर्डमध्ये मिडवाईव्ज प्रसूती करतात आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये मेडिकलचे स्टुडंट आणि डॉक्टर्स, पुरुष डॉक्टर्स हे प्रसूती करतात. आणि जेव्हा त्यांनी त्यांचं ऑब्झर्वेशन कंटिन्यू केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या मिडवाईव्सच्या वॉर्डमधल्या महिला खूप कमी प्रमाणात, म्हणजे ऑलमोस्ट नथिंग, त्या अगदी व्यवस्थित राहतात, त्या मरण पावत नाहीत. पण जिथे मेडिकलचे स्टुडंट आणि मेल डॉक्टर्स आहेत तिथल्या मात्र नवमाता मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. त्याचं काय कारण आहे? आणि मग त्यांनी तेही शोधायला सुरुवात केली. ही घटना केव्हाची आहे सांगू? जेव्हा कदाचित लुई पाश्चरचा जन्मही झालेला नव्हता, त्यामुळे जर्म थिअरी अस्तित्वातच आलेली नव्हती. तेव्हा या हंगेरियन डॉक्टर इग्नॅस सेमिल्विस आणि सगळं ऑब्झर्वेशन जे सगळं केलं त्याच्यानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, या मिडवाईव्स ज्या आहेत त्या फक्त प्रसूती करण्याचंच काम करतात, दुसरं कोणतं काम करत नाहीत. पण हे मेडिकलचे स्टुडंट्स आणि मेल डॉक्टर्स जे आहेत ते पोस्टमार्टम सुद्धा करतात. आणि पोस्टमार्टम केल्यानंतर लगेच या प्रसूती कक्षामध्ये, वॉर्डमध्ये दाखल होतात आणि लगेच ते प्रसूती करायला लागतात. आणि म्हणून या नवमातांचा मरण्याचं प्रमाण तिथे खूप जास्त आहे. जर्म थिअरी अस्तित्वात आलेली नव्हती. तेव्हा या इग्नॅस सेमिल्विस यांनी डॉक्टरांना असं सांगितलं की पोस्टमार्टम करून आल्यानंतर तुम्ही क्लोरिनेटेड पाण्यानं हात स्वच्छ धुवा आणि मगच प्रसूती कक्षामध्ये जा आणि मगच त्या महिलांची डिलिव्हरी करा. ताबडतोब ॲक्सेप्ट झालं असेल? अजिबात नाही. सगळे डॉक्टर त्यांच्यावर खूप चिडले, ओरडले, त्यांना नोकरीतून कमी करण्यात आलं. कारण सरळ सरळ हा मनुष्य जो स्वतः डॉक्टर आहे तो आमच्यावरच आरोप लावतोय की आम्हीच या सगळ्या मातांना मारतो आणि आमच्यामुळे ह्या माता मरतात. हे तर कुणालाच मान्य होण्यासारखं नव्हतं. प्रचंड विरोध झाला. बाकीचं पुढचं इथे सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून सांगत नाही, पण आता आपल्याला माहीत आहे हात धुणं किती महत्त्वाचं आहे. आणि कोरोनामध्ये तर हात धुण्यामुळेच आपण वाचलेलो आहोत. त्या काळामध्ये या इग्नॅस सेमिल्विस यांनी सगळी टीकेची झोड, सगळे अपमान, सगळी जी काही मानहानी होत होती, नोकरी गमवावी लागली, ते सगळं सहन करून ते नेहमी अट्टाहास करत राहिले किंवा आग्रह धरत राहिले की डॉक्टरांनी पोस्टमार्टम केल्यानंतर हात धुवूनच प्रसूती कक्षात दाखल झालं पाहिजे. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण, तेव्हाही ही जर्म थिअरी अस्तित्वात आलेली नव्हती. लंडनमध्ये
एक रोग असा काही यायचा, तेव्हा म्हटलं जायचं की हवा दूषित होते आणि या दूषित हवेमुळे हा रोग पसरतो आणि हा रोग पसरला की धडाधड मृत्यू व्हायला लागतात आणि त्याला अगदी डोळ्या देखत मरताना डॉक्टरांना पाहावं लागतं आणि काहीही करता येत नाही. त्याच वेळेस हे डॉक्टर जॉन स्नो होते. त्यांना वाटायला लागलं की हे मृत्यू कुठेतरी आपल्याला थांबवता यायला हवेत, काहीतरी करायला हवं. आणि मग त्यांनी त्यांचा रिसर्च सुरू केला. जिथे त्यांना फील्ड व्हिजिट करण्याची गरज पडली तिथे त्यांनी स्वतः फील्ड व्हिजिट केली आणि सगळ्या ऑब्झर्वेशननुसार त्यांच्या सगळ्या रिसर्चमधल्या डॉक्युमेंट्स नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या पर्टिक्युलर एका ठिकाणी तिथले जे लोक आहेत त्यांच्या मृत्यूचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यांना हा आजार खूप जास्त झालेला आहे. आणि मग त्याच एरियात दुसरीकडे थोडंसं दूर राहणाऱ्या लोकांना मात्र काहीच झाले नाही, ते अगदी व्यवस्थित आहेत. यांनी अक्षरशः डोर टू डोर जाऊन या डॉक्टरांनी स्वतः सर्व्हे केला आणि मग त्यांना एक गोष्ट लक्षात आली. त्यांनी प्रशासनाला रिक्वेस्ट केली, हा जो हँडपंप आहे ज्याचं पाणी हे लोक पितात, त्या हँडपंपचं हँडल काढून टाका, जेणेकरून हे पाणी पिणं ते बंद करतील. तुम्हाला काय वाटतं? प्रशासनाला डॉक्टर जॉन स्नो यांनी रिक्वेस्ट केली आणि इमिजिएटली ते हँडल काढून टाकण्यात आलं आणि त्या हातपंपाचं पाणी बंद करण्यात आलं. असं झालं असेल? अजिबात नाही. कारण जर्म थिअरी नव्हतीच. अरे सगळे सांगतात, वर्षानुवर्ष सांगतात की हवा दूषित होते, त्याच्यामुळे हा रोग होतो आणि म्हणून रुग्ण मरत आहेत. आणि तुम्ही काय सांगता की पाणी काहीतरी दूषित झालं आणि पाण्यामुळे रोग होतोय. कुणालाही मान्य नव्हतं, पण डॉक्टर जॉन स्नो यांनी आपला पाठपुरावा चालू ठेवला. शेवटी त्या हँडपंपचं हँडल काढण्यात आलं, ते पाणी लोकांना पिता येईन असं झालं आणि मग लक्षात आलं की यस, दूषित पाण्यामुळेच हे लोक मरत होते, ज्याला आपण आज कॉलरा म्हणतो. त्याच्याही पुढे जाऊन आणखी एका लेडी डॉक्टरबद्दल मला सांगावं लागेल. ही भारतातली घटना आहे. डॉक्टर आयडा स्कडर यांच्याबद्दल मी अवश्य सांगेल. ही आयडा मिशनऱ्यांची मुलगी होती. तिचे वडील दक्षिण भारतामध्ये एका छोट्याशा गावामध्ये राहत होते आणि ते मेडिकलची प्रॅक्टिस करत होते. रुग्णांना बरं करणं हीच त्यांची सेवाभावी वृत्ती होती आणि ते त्याच पद्धतीनं करत असत. ही आयडा अमेरिकेमध्ये शिकायची. हिला डॉक्टर अजिबात व्हायचं नव्हतं आणि भारतातही मुळीच राहायचं नव्हतं. तिला अमेरिकेमध्येच छानपैकी ऐशो आरामाचं आयुष्य जगायचं होतं. ते तिचं खूप मोठं स्वप्न होतं. पण एकदा अशीच ती आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून भारतात आली, घरी गेली आणि एका रात्रीनं तिचं आयुष्य संपूर्ण बदलून टाकलं. ज्यामुळे तिचं नाव घेताना मी डॉक्टर आयडा स्कडर असं म्हटलं. जिला डॉक्टर अजिबात व्हायचं नव्हतं ती डॉक्टर झाली. जिला भारतात मुळीच राहायचं नव्हतं ती भारतात आयुष्यभर राहिली. काय झालं त्या रात्री? हा सुद्धा जवळपास 1890चा काळ आहे. तो काळ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. जेव्हा ती घरी आली होती तेव्हा एका रात्री एका पाठोपाठ 3 उदाहरणं असे झाले की कोणी एक पुरुष आला आणि सांगितलं की माझी पत्नी खूप त्रासामध्ये आहे, प्रसूतीच्या वेदना तिला असह्य झाल्या आहेत. तेव्हा दाईन किंवा सुईन जे असायच्या त्यांच्या मार्फत बाळंतपण केलं जात असे. तिच्याही आता हाताबाहेर केस गेली आहे, ती पण या प्रकरणात काही करू शकत नाही. सो कसंही करा आणि माझ्या बाळाला आणि माझ्या बायकोला वाचवा. आयडानेच दरवाजा उघडला होता. तिनं लगेच सांगितलं, नाही मी डॉक्टर नाही, तुमचा गैरसमज झालाय, मी डॉक्टर नाही, पण माझे वडील डॉक्टर आहेत, ते येऊन सगळं करतील ना. आणि त्या माणसानं लगेच उत्तर दिलं, माझी बायको मेली तरी चालेल, पण पुरुषानं तिला हात लावलेला मला चालणार नाही. हे एक उदाहरण झालं. पाठोपाठ दुसरंही सेम झालं, तिसरंही सेम झालं. ही कळवळून सांगत होती की अरे माझे वडील आहेत डॉक्टर, मी स्वतः डॉक्टर नाहीये, पण ते डॉक्टर आहेत, ते वाचवतील. पण ह्या सगळ्या पुरुषांचं आलेल्या तिन्ही पुरुषांचं म्हणणं हेच होतं की आमच्या घरातल्या स्त्रीला एखाद्या पुरुषानं हात लावणं आम्ही कधीच मान्य करणार नाही, ती मेली तरी चालेल. आणि दुर्दैवानं जेव्हा दुसऱ्या दिवशी हिनं माहिती घेतली की त्या तिघींचं काय झालं, त्यांच्या त्या प्रसूतीच्या काळामध्येच त्या तिघीही मयत झाल्या होत्या, त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्या घटनेनंतर ती एवढी हेलावून गेली की मला डॉक्टर व्हायलाच पाहिजे. जर इथल्या महिला अशा असतील की ज्या पुरुष डॉक्टराच्याकडून उपचार करून घेत नाहीत, तर मला स्वतःला डॉक्टर बनलं पाहिजे. या सगळ्या रुग्ण वाचू शकल्या असत्या जर मी डॉक्टर झाले असते, मी त्यांच्यावर उपचार केले असते तर. आणि तिला हेही कळालं की भारत हा असा देश आहे की ज्यांना या रुग्णसेवेची मदत असणं फार गरजेचं आहे.
आणि म्हणून ही तेव्हा डॉक्टर नव्हती, म्हणून ही आयडास कडर अमेरिकेमध्ये गेली, भरपूर मोठं अगदी वैद्यकीय सगळं शिक्षण घेऊन भारतात परत आली आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ती भारतातच राहिली. अगदी जी काही मेडिसिन असायचे, कोणी रुग्णसुद्धा, महिला रुग्ण तर तिच्याकडे फार कमी यायचे, कारण महिलांना आजारी पडतच नाही किंवा त्या अंगावरच सगळं निभवून टाकतात, अशा पद्धतीनं सगळं असायचं. तर ही स्वतः त्या महिलांपर्यंत जायची. जे कोणतं वाहन उपलब्ध होईल, वाहन नाहीच उपलब्ध झालं तर अक्षरशः आपली ती मेडिकल किट जी आहे ती घेऊन ती पायी पायी वेगवेगळ्या गावांना जायची, तिथल्या सगळ्या लोकांना तपासायची आणि जे काही औषधोपचार तिला करता येत होते ते सगळे औषधोपचार ती करायची. ही डॉक्टर आयडास कडर. आणखी एक उदाहरण अवश्य देईल, एलिझाबेथ केनी. एलिझाबेथ केनी तेव्हा असं असायचं की एखादा रुग्ण जर असेल तर त्याला पूर्ण विश्रांती दिली पाहिजे आणि हिचं म्हणणं असं होतं की नाही, पूर्ण विश्रांती देण्याच्या ऐवजी थोडीशी हालचाल अवयवांची केली पाहिजे, अदरवाईज ते अवयव तशाच पद्धतीनं राहतील. 1930 ते 40चं ते दशक होतं आणि त्या काळामध्ये पोलिओग्रस्त जे रुग्ण असायचे त्यांचा तो पोलिओग्रस्त बाधित पाय जो असायचा तो प्लास्टरमध्ये पूर्णतः बांधून ठेवला जायचा आणि मूव्हमेंट पूर्णतः रिस्ट्रिक्ट केली जायची. पण ही एलिझाबेथ म्हणत होती की हे चुकीचं आहे, आपण उलट त्यांना थोडीफार तरी मूव्हमेंट दिली पाहिजे आणि त्यानंतरच ते व्यवस्थित होतील. हॉट पॅक, स्ट्रेचिंग, ॲक्टिव्ह मूव्हमेंट हे सगळे प्रकार तिनं आणले जे आज फिजिओथेरपीचं मूल तत्व बनलेले आहेत आणि तिच्यापासून हे सगळं सुरू झालं. आणि आता आपल्याकडे तर पोलिओ नाही, पण जिथे पोलिओ आहे तिथे सुद्धा त्या रुग्णांना अशा पद्धतीची ॲक्टिव्ह मूव्हमेंट दिली जाते. दुसरं एक नाव आहे मेरी मॅकलिन. हिनं सुद्धा असं सांगितलं होतं की फिजिकल मुवमेंट्स, आजारी असेल, काही दुखत असेल, जखमा झाल्या असतील तरी फिजिकल मुवमेंट्स करणं गरजेचं आहे. आणि पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जे जखमी रुग्ण होते किंवा ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास झालेले असायचे त्यांच्याकडूनही ही त्या मुवमेंट्स करून घ्यायची, त्याचे चांगले रिझल्ट्स दिसायला लागले आणि म्हणून या मेरीलाच मदर ऑफ फिजिकल थेरपी असंही म्हटलं जातं. आणि आणखी एक उदाहरण देईल, मार्गारेट नूडसन यांचं. ICU मध्ये पेशंट असेल तर तो गंभीर आजारी असतो आणि त्यामुळे त्याला त्याच्या शरीराच्या कोणत्याच अवयवाची हालचाल झालीच नाही पाहिजे असा तेव्हा समज होता. आणि उलट हिचं म्हणणं असं होतं की गंभीर आजार आहे म्हणूनच आवश्यक ती सुरक्षित अशी मूव्हमेंट आजारी रुग्णावर झाली पाहिजे जेणेकरून तो लवकर रिकवर होऊ शकेल. आणि नंतर तेच लक्षात आलं की ICUचाही पेशंट जर लवकर रिकवर करायचा असेल तर खरोखर काही सुरक्षित मूव्हमेंट्स शरीराच्या त्यानं केल्याच पाहिजे. हे मी मोजके उदाहरणं दिले, यासारखे कितीतरी उदाहरणं देता येऊ शकतील. पण हे सगळे उदाहरणं मी तुम्हाला का देत आहे, म्हणजे विशेषतः या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना का देत आहे, त्याचं मूळ कारण असं आहे. बघा, डॉक्टर सॅम्युएल यांनी जर एवढं संशोधन केलं नसतं, काही केलं नसतं, बाकीचे डॉक्टर ज्या प्रमाणात तपासत होते, हो आता मरतात महिला, त्याला काय करणार आहे, आम्ही तर वाचवण्याचा प्रयत्न करतोच आहे ना, पण होतं तसं, असं तेही म्हणू शकले असते. पण ते म्हणाले नाही, ते कंटिन्युअस संशोधन करत राहिले. कसं केल्याने हे नवमाता मृत्यूंचं प्रमाण कमी करता येईल ते कंटिन्युअस शोधत राहिले आणि बरंच काही सहन करून सुद्धा ते त्याच गोष्टीसाठी आग्रह धरत राहिले, कारण आपले रुग्ण वाचावेत हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. माझा प्रत्येक रुग्ण व्यवस्थितरित्या माझ्या हॉस्पिटलमधून बाहेर गेला पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी हे सगळं मानापमान सहन सुद्धा केले. त्यासोबतच मी जे दुसरं उदाहरण दिलं होतं डॉक्टर जॉन स्नो, अरे डॉक्टर होते ते, बाकीचेही डॉक्टर आलेल्या रुग्णांना ज्या त्या हव्या त्या गोळ्या वगैरे सगळं देत होतेच आणि मेला रुग्ण तर त्याचं नशीब किंवा त्याला खूप जास्त मोठा आजार झाला म्हणून तो मेला, आम्ही तर वाचवण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न केले होतेच, असं डॉक्टर जॉन स्नो सुद्धा म्हणू शकले असते. भरपूर मोठे रिसर्च पेपर तयार करून, नकाशा ड्रॉ करून, कुठे कुठे जास्त बाधा आहे हे सगळं बघून डोअर टू डोअर इंटरव्ह्यू घेण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. त्यांच्या प्रोफेशनमध्ये तसं काहीही नव्हतं. आलेल्या रुग्णावर औषधोपचार करणं एवढंच त्यांचं होतं, पण तरी सुद्धा त्यांनी हे केलं कारण तेही तेवढेच कंपॅशनेट होते आपल्या रुग्णांबद्दल. तुम्ही ओथ घेताना कंपॅशन हा जो शब्द वापरला ना, तेवढं कंपॅशनेट ते खरोखर होते आणि त्यामुळे त्यांनी एवढा सगळा रिसर्च केला आणि नंतर मृत्यू थांबलेच ना त्यांच्या ह्या उपचारामुळे. आणि नंतर तर आपल्याला आता कॉलरा माहीत झालेलाच आहे.
बाकीचेही आयडाने स्वतःचं स्वप्न सोडलं आणि ती डॉक्टर झाली. बाकीचेही सगळे जे उदाहरणं दिले ते आपल्याला हेच जाणवून देतात की खरंच आपण आपल्या रुग्णांप्रती कंपॅशनेट असू. म्हणजे डॉक्टर जर ज्ञानामध्ये तर हुशार आहेच, पण तो रुग्णाबद्दल संवेदनशील सुद्धा जर असेल तर डॉक्टर तो नक्कीच यशस्वी होईलच. आणि म्हणूनच जे कंपॅशनेट हा शब्द जो वापरण्यात आला होता ते आपण सगळ्यांनी कंपॅशनेट असणं गरजेचंच आहे. यश डेफिनेटली तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये मिळणारच आहे. हे सगळं असताना डेफिनेटली मला माहीत आहे की फिजिओथेरपी आणि बाकी सगळ्याच थेरपींमध्ये किंवा पॅथीजमध्ये फरक आहे. जसं पी हळद हो गोरी असं ॲलोपॅथीमध्ये म्हणून खा गोळी आणि हो बरी असं तिथे म्हणता येतं, तसं फिजिओथेरपीमध्ये एक सिटिंग झाली की झाली ती बरी असं म्हणता येत नाही. एका सिटिंगमुळे फार क्वचितच कुणाला ताबडतोब रिलीफ मिळत असेल. स्ट्रोकचा जो रुग्ण आहे त्याला एक सिटिंग दिली म्हणून तो लगेच स्वतः अंथरुणावरचा उठून बसू शकेल, खाली पाय ठेवून लगेच थोडा उभं राहण्याचा प्रयत्न करेल असं होईल का? होणार नाहीये. किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे जे रुग्ण असतील, नी ट्रान्सप्लांट झालेलं आहे, नी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्ही फक्त एक सिटिंग दिली आहे आणि एका सिटिंग नंतर तो रुग्ण लगेच चालायला सुद्धा लागला असं होणार आहे का? मानदुखी, पाठदुखी, फ्रोझन शोल्डर वगैरे 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 जे काही सगळे आहे असे कोणतेच नाहीत आजार की जे फक्त एका सिटिंगमध्ये कदाचित लगेच क्लिअर होऊ शकतील. आणि त्यामुळे ही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, नव्यानं झालेल्या डॉक्टरांना. आणि म्हणूनच रुग्णांची मानसिकता समजून घेणं हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तसंही कोणत्याही पॅथीमध्ये म्हणतातच की रुग्ण स्वतः किती चांगल्या पद्धतीनं कोऑपरेट करतो ते महत्त्वाचं असतं तो रुग्ण बरा होण्यामध्ये. पण इथे तर मला वाटतं जवळपास 50-60% हा रुग्णाचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे. आणि हा सहभाग मिळवण्यासाठी तुम्ही फक्त डॉक्टर असून चालणार नाही, तुम्हाला त्याच वेळेस काउन्सिलर सुद्धा बनावं लागेल. आणि कदाचित असंही होईल की तुमचा पेशंट एकच प्रश्न वारंवार विचारेल, कारण तो बरं होण्यासाठी अधीर आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. काहीतरी झालं, एक कोणती तरी घटना झाली आणि त्याचं रुटीन लाईफ पूर्ण डिस्टर्ब झालंय. फक्त त्याचं रुटीन लाईफ डिस्टर्ब नाही झालं, त्या फॅमिलीचं पूर्ण रुटीन डिस्टर्ब झालंय हे आपण समजून जर घेतलं आणि ते समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत राहिलं तर डेफिनेटली तुम्ही संयम ठेवू शकाल आणि त्यांच्यामध्येही संयम निर्माण करू शकाल. कारण तुमच्या ओथमध्ये पेशन्स हाही शब्द वापरण्यात आला होता. तो फिजिओथेरपीमध्ये तर पर्टिक्युलरली खूप खूप गरजेचा आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. मी कधी बरा होईन हे तर, आणि तुमचे रुग्ण तुम्हाला कदाचित असंही म्हणतील की एक सिटिंग झाल्यानंतर किंवा 2-3 सिटिंग झाल्यानंतर आपण एवढ्या 2-3दा भेटलोय पण काहीच मला फरक दिसत नाहीये. तेव्हा तुम्हाला पेशन्स ठेवून, मी जे म्हटलं त्यांच्यात पेशन्स क्रिएट करावा लागेल, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करावा लागेल की प्रगती दिसत नाही याचा अर्थ प्रगती होतच नाही असा अजिबात नाही. एका सिटिंगमध्ये जरी नाही झालं तर एक सिटिंग अवश्य असणार आहे की ज्या सिटिंग नंतर तुम्ही तुमच्या मुवमेंट्स करायला सुरू करणार आहात. मी जे म्हटलं ना की त्यांची मानसिकता समजून घेणं आवश्यक आहे, ती यासाठी सुद्धा कारण आता जो मनुष्य आत्तापर्यंत स्वावलंबी होता, त्याला कधीच कुणा वाचून त्याचं अडत नव्हतं, तो आता कोणत्या तरी कारणासाठी इतरांवर अवलंबून राहिलेला आहे. आणि इतरांनाही कुटुंबियातली वागणूक त्यांना तिथे कशी घरामध्ये मिळते आहे हे पण आपल्याला माहीत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचं मनोधैर्य उंचावत ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. स्लो बट स्टेडी विन्स द रेस हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं आणि तुमच्या रुग्णाचा स्वभाव अंदाज घेऊन, त्या स्वभावाचा अंदाज घेऊन तुम्ही त्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये ते रुजवलं पाहिजे की ताबडतोब जरी इफेक्ट दिसत नसले तरी डेफिनेटली हे सगळे उपचार इफेक्ट करणारेच आहेत. हा विश्वास तुम्ही त्यांच्यामध्ये दिला पाहिजे. कारण फिजिओथेरपिस्ट विशेषतः फक्त तुमच्या त्या रुग्णाच्या अवयवांच्या हालचालीच सुरू करून देतात असं नाही, तर जेव्हा तुमच्या उपचारांचा परिणाम होतो आणि त्यांच्या हालचाली तर चालू होतात तेव्हा त्यांचं पुन्हा एकदा जगणं सुद्धा चालू झालेलं असतं.
तुम्ही फक्त त्यांच्या अवयवांची हालचाल देत नाही, तुम्ही पुन्हा त्यांना एकदा आत्मविश्वास देता, एकदा स्वावलंबन देता आणि माझं अस्तित्व खरोखर माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ही भावना तुमच्याच सगळ्या उपचारांमुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. ह्या सगळ्या बाबी तुम्ही लक्षात घेतल्या तर डेफिनेटली तेवढंच कंपॅशनेट राहून आणि तेवढंच आपल्या प्रोफेशनशी कमिटेड राहून तुम्ही सुद्धा रुग्णांवर खूप चांगल्या पद्धतीनं उपचार करू शकाल, ज्याचा उपयोग फार चांगल्या रीतीनं तुम्हालाही लक्षात येईल. आणि ऑफकोर्स लास्टली मी अवश्य हे सांगेनच की माझे सगळे हे विद्यार्थी मित्रमैत्रिणी जे मला समोर दिसत आहेत, तुम्ही आज डॉक्टर झाला आहात आणि तुमच्या हातांना जे कौशल्य इथून कॉलेजमधून मिळालेलं आहे त्या कौशल्याचा वापर तुम्हाला खूप यशस्वीपणे करायचा आहे. जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीनं काउन्सिलिंग कराल तेवढंच ह्या कौशल्याला खूप चांगल्या पद्धतीनं यश येईल आणि तुमचा रुग्ण डेफिनेटली यशस्वी होईल, आजारातून बरा होईल. इथे जमलेल्या पॅरेंट्स मंडळींनाही मी हे सांगू इच्छिते की यांना इथपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी तुम्ही सुद्धा भरपूर कष्ट घेतले असणार आहेत, काही त्याग करावा लागला असेल तो केला असणार आहे आणि त्यांच्यावर मुख्यत्वे विश्वास दाखवला की ते जेव्हा या कॉलेजमध्ये आले आहेत तेव्हा डॉक्टर बनूनच ते आपल्यासमोर येतील आणि हा विश्वास या विद्यार्थ्यांनी सार्थ ठरवलेला आहे. तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल तुम्हा पॅरेंट्स मंडळीचंही मी खूप मनापासून कौतुक करते. आणि ज्या प्रोफेसर्सनी तुम्हाला शिकवलेलं आहे त्या प्रोफेसर्सनी फक्त तुम्हाला ज्ञान दिलं किंवा पुस्तक शिकवलं असं अजिबात नाही. पुस्तक शिकवण्यासोबतच तुमच्या हाताला कौशल्य कसं मिळेल हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि रुग्णांप्रतीची संवेदनशीलता सुद्धा त्यांनी तुमच्यात नक्कीच जागृत केलेली असणार आहे याची मला खात्री आहे. म्हणून ह्या सगळ्या प्राध्यापकांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. आणि जाताना माझ्या ह्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी एवढंच शुभेच्छा देईन की तुमच्या हातांना खूप चांगल्या पद्धतीनं यश येवो, तुमचे शब्द इतरांच्या आयुष्यामध्ये आशा निर्माण करणारे ठरोत आणि तुमचं यश आज जसे तुमचे प्रफुल्लित चेहरे होते तसंच तुमचं यश नेहमी तुमच्यासोबत असो, ज्यामुळे असे प्रफुल्लित चेहरे तुम्ही कायम ठेवाल आणि हसरा डॉक्टर हा रुग्णाला फार लवकर बरा करतो हे तुम्हालाही माहीत असेल. थँक्यू.